नाही आता बघा, ह्या तर गोष्टी आता प्रवाशांनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतः सुद्धा म्हणजे मी मगाशी म्हणालो कोणीतरी रिक्षाचा विषय टॅक्सीचा विषय काढला की हिंदीमध्ये जेव्हा बोलत असतात रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक तेव्हा तुमची आमची मानसिकता ही असते की तो रिक्षा किंवा टॅक्सी चालक हा हिंदी भाषिकच असेल. आपणच बसल्यावर मराठी रिक्षा ड्रायव्हर जरी असेल, अरे ये भाई इधर चलता है क्या, ये भाई उधर चलता है क्या, असं आपणच त्याच्याशी जर हिंदीमध्ये बोलत असो तर काय मराठीचा प्रसार आणि प्रचार होईल मला सांगा. आपण सुद्धा ही मानसिकता ठेवली पाहिजे की तो भले हिंदी भाषिक असेल तरी आपण त्याच्याबरोबर मराठीतच बोललं पाहिजे. ही जेव्हा मानसिकता आपल्या डोक्यामध्ये येईल त्यावेळेस आपण मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये पुढे जाऊ. ही गोष्ट सुद्धा तेवढंच सत्य आहे की आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी परवाच एका पुस्तिकेचं प्रकाशन केलं आणि जुजबी मराठी जे आहे ते मराठी शिकवण्याचा आम्ही सगळ्या आमच्या RTOंना सुद्धा सूचना केल्या. ज्यांनी आमच्याकडे मुदत मागितली होती म्हणजे त्यामध्ये शशांक राव आहे, संजय निरुपम आहे, हाजी अराफत शेख आहे, असे काही नेते मंडळी आहे जे हिंदी भाषिकांचे नेते आहेत. त्यांना आम्ही सांगितलं की आता तुमची जबाबदारी, तुम्ही मुदत मागितली ना, 3 महिने मुदत दिली, 100 दिवसाची मुदत दिली 3 महिन्याची मागितल्यानंतर, पण आता जबाबदारी तुमची आहे. त्या हिंदी भाषिकांना तुम्ही मराठी शिकवा. बरोबर आहे, राज ठाकरेंची भूमिका दिवसेंदिवस बदलत असते. परिस्थिती अशी आहे की काही ठिकाणी राजसाहेब ठाकरे यांच्याच मनसैनिकांनी हिंदी भाषिकांना शिकवण्यासाठी क्लासेस चालू केले. त्यांनीच क्लासेस चालू केले आणि ते असं म्हणतात त्यांना हिंदी कशाला मराठी कशाला शिकवायचं. तुम्ही एक भूमिका स्पष्ट करा ना मराठीविषयी. तुम्ही एकदा म्हणता की त्यांना ही मराठी शिकवायला पाहिजे आणि एकदा म्हणतात कशाला त्यांना मराठी शिकवायचं, त्यांना येणंच बंद करायला पाहिजे. असं होत नाही ना. आपली भूमिका राजसाहेब ठाकरेंनी एकदा स्पष्ट केली पाहिजे जेणेकरून मराठी अजूनही आपण मोठ्या प्रमाणात पूर्ण जगामध्ये घेऊन जाऊ. आता असं मी म्हणणार नाही, मी राज्याचा मंत्री आहे अशी जबाबदारीनं या खुर्चीवर बसल्यामुळे ते आता काय ते स्वतंत्र पक्ष आहे त्यांचा, सत्तेच्या बाहेर आहेत, ते हवं ते बोलू शकतात त्यांना. आणि ठाकरे आहेत, ठाकरेंना सगळे काही अधिकार दिलेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.